हल्ली मोबाईलवरती आता खूप ॲडव्हर्टाईज चालू आहे. कोणत्याही वस्तूची खरेदी करायची असेल तर यूट्यूबला निरनिराळ्या वस्तू विकल्या जातात. मग आता आपण तब्येतीचाच विषय घेऊ. समजा आपल्याला जर डार्क डार्क सर्कल असतील, आपल्या चेहऱ्यावरती जर डाग असतील किंवा आपल्याला त्वचेचे विकार झालेले असतील, तर अशा वेळी आपण काय करतो? ऑनलाईन वस्तू मागवतो. पण एखादी वस्तू मागवलेलं वेगळं, पण आपल्या तब्येतीवरती परिणाम करणारी औषधं असतात, ती डायरेक्ट खरेदी कधीही करू नयेत. कारण त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे आपल्याला माहिती नसतं. त्याची प्रामाणिकता, त्याची योग्यता किती असते हे आपण टेस्ट केलेलं नसतं. त्यामुळे उगीच मोबाईलवरती ॲड दाखवत आहेत, त्याची माहिती सांगत आहेत म्हणून केव्हाही खरेदी करायचं नाही. त्यापेक्षा जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना डायरेक्ट संपर्क साधून त्यांना भेटून कोणतीही औषधं खरेदी करायची. मग ती त्वचेची असोत किंवा आणखीन आपली कोणतीतरी शारीरिक व्याधी बाबतीत असोत, त्याची गुणवत्ता पाहून, रिझल्ट पाहूनच खरेदी करायचं आणि केव्हाही तज्ज्ञांकडून घेतलेलंच चांगलं. त्यामुळं अशा ॲडव्हर्टाईजला आजची तरुण पिढी खूप बळी पडत आहे. त्यामुळं तुम्ही कोणीही अशा ॲडव्हर्टाईजमेंटला बळी पडू नये. कारण त्यातून आपले नुकसानच होऊ शकते. पैशाचा सुद्धा अपव्यय होऊ शकतो.